नमस्कार, डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सागर ओके खाली ओके पहिल्यांदा तुम्ही महापौरच्या उपमहापौरच्या पदावरती विराजमान झाला, काय वाटतं तुम्हाला? फार चांगलं वाटतंय। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे आमचे कोर कमिटीचे सर्व मेंबरना धन्यवाद देतो। आमचे दक्षिणचे सन्माननीय आमदार श्री अभय पाटील साहेब व भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष अनिल बेनकेजी साहेब व त्यांची पूर्ण कमिटींना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो। तसंच आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे बेळगावातील 35 नगर 35 ते 37 सर्व नगरसेवक व पूर्ण आमच्या वॉर्डमधील पूर्ण जनतेच्या आशीर्वादामुळे व या ठिकाणी आज आमची निवड झाली। बेळगाव शहरामध्ये कोणत्या समस्या आहेत विशेष करून त्या सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करणार? जे आतापर्यंत ह्याच्या पुढे जे बेळगाव आज हे झाल्यामुळे उद्यापासून जे बेळगावच्या समस्या जे असतील एकूण काय बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी कुठल्याही समस्या असतील तर सर्व मी भारतीय व मेयर मॅडम व आम्ही सर्वांच्या विकासासाठी अभिवृद्धीसाठी आम्ही सर्वांगीण मिळून काम करून बेळगावातल्या सर्व त्या समस्या सोडवायचा प्रयत्न करतो। कोणती मोठी समस्या आहे सध्या बेळगावमध्ये जी सोडण्याची गरज आहे सध्या? मेन जे ट्रॅफिक वगैरे बेळगावचं जे आहे व बाकी जे कोणत्याही समस्या आलं तर आमच्या महानगरपालिकेतर्फे मेयर मॅडम व आम्ही तर्फे कोणतीही समस्या आली तर आम्ही त्या सोडवण्यासाठी पूर्णपणे 100% प्रयत्न करतो। फुटपाथ एन्क्रोचमेंट झालेले आहेत त्याच्याकडे तुम्ही काय? फुटपाथ एन्क्रोचमेंटसाठी आम्ही लवकरात आमची फर्स्ट मीटिंग कुठली काउन्सिल मीटिंग झाली तर त्यामध्ये सर्वांचे वरिष्ठांशी डिस्कशन करून चर्चा करून लवकरात त्याच्यावर ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करतो। पाण्याची समस्या उद्भवणं त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणजे नियोजन कसं असणार आहे? पाण्याची जी समस्या निर्माण झालेली आहे त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम आता येणाऱ्या दिवसात जे उन्हाळा वगैरे भरपूर आहे, सर्वीकडे पाण्याची टंचाई निर्माण होणार। शक्यतो आम्ही जेवढं होईल तेवढं आमच्याकडून प्रयत्न करू की ते लोकांना पाण्याची टंचाई बसणार नाही। महानगरपालिकेतर्फे सर्व प्रयत्न केले। बेळगावकरांना पाण्याचे टँकर खरेदी न व्हावं जसं तुमच्याकडे काही योजना आहेत का? नक्कीच आम्ही लवकर ते आता प्लॅनिंग हे पुढच्या जी मीटिंगला आहे त्याच्याबद्दल आम्ही वरिष्ठांशी डिस्कशन करून लवकर त्याबद्दल एक चांगला तोडगा करून बेळगावकरांना या येणाऱ्या दिवसात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी नक्की आम्ही प्रयत्न करतो। धन्यवाद, थँक्यू।